नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा. कथेचं नाव लग्न की लिव्ह इन. कथेच्या लेखिका कल्याणी देशपांडे. अभिवाचन वंदना घाणेकर. चला तर मग सुरुवात करूया कथेला. लग्न की लिव्ह इन. निशा आणि ईशा दोघी अगदी जवळच्या मैत्रिणी. शेजारी शेजारी राहायच्या. दोघी एकाच वर्गात शिकल्या, त्या अगदी बालवाडीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत. योगायोगाने दोघीही एकाच बँकेत नोकरीला होत्या. नोकरीला लागून त्यांना 2 वर्ष झाली होती. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या घरी त्यांच्या लग्नाचा विषय सुरू होता. त्याच संदर्भात त्या आज लंच ब्रेकमध्ये बोलत होत्या. आमच्या घरात माझ्या लग्नाचा विषय अगदी जोरात सुरू आहे. ईशा: सेम हिअर. आमच्याकडे सुद्धा तीच परिस्थिती आहे. निशा: त्यात काय परिस्थिती? तू तर असं म्हणतीये की जशी काहीतरी कठीण परिस्थिती ओढावली आहे. लग्नाचा विषय तर निघणारच ना. लग्न तर प्रत्येकजण करतोच. ईशा हसत म्हणाली. पण मला त्यात रस नाही. निशा निरुत्साहाने म्हणाली. का? कोणी पसंत केलं आहे की जन्मभर कुमारिका राहण्याचा प्लॅन आहे? ईशा: दोन्हीपैकी काहीच नाही. म्हणजे? अगं, म्हणजे मला आत्तापर्यंत कोणी पसंत नाही पडला, आणि पडलाही समजा भविष्यात, तर लग्न करून मला बंधनात अडकण्यात इंटरेस्ट नाही. निशा: मग काय करणार? ब्रह्मचारी? ईशा: अगदी तसंच नाही सांगता येणार नक्की. निशा: मग केव्हा सांगता येईल नक्की? आता 25शी उलटत आली आपली. ईशा: हेच तर मला पटत नाही. अरे, लग्न ही काय एखादी वस्तू आहे की एकदाची घेऊन मोकळे झालो? आयुष्याचा प्रश्न आहे. एवढं संपूर्ण आयुष्य कसं काय आपण बंधनात राहून काढू शकू? निशा: त्यात काय, ऑलमोस्ट सगळेच तर तसंच करतात. बंधन नाही, ते कमिटमेंट असतं. एक सामाजिक बांधिलकी असते निशा ती. त्याने आयुष्याला स्थैर्य येतं. ईशा: कशाचं स्थैर्य? उलट बंधनात राहून कुचंबणा होते. खूप तडजोड करावी लागते. त्यापेक्षा मी लिव्ह इनमध्ये राहणं पसंत करेन. निशा: काय, लिव्ह इन? ईशा आश्चर्याने म्हणाली. हो, त्यात काय एवढं आश्चर्य वाटण्यासारखं? आजकाल अनेक जण लिव्ह इनमध्ये राहतात. मला तरी तोच पर्याय योग्य वाटतो. बरोबर आहे तुझं ईशा, पण हा तुझा दृष्टिकोन झाला आणि ही आयुष्याची एक बाजू झाली. पण जरा दुसऱ्या दृष्टिकोनातून बघ. समजा एखादीने लग्न केलं, मग ते जुळवून असो, प्रेमविवाह असो की परिचय विवाह असो, शेवटी लग्न म्हणजे बांधिलकी आली, तडजोड आली आणि पर्यायाने स्वातंत्र्यावर गदाही आलीच. लिव्ह इनमध्ये कसं आहे, स्वभाव जुळला तर एकत्र राहायचं, अर्थात लग्न न करता. आणि काही काळाने जर पटलंच नाही तर वेगळंही होताच येतं. घटस्फोट घ्या, वकील करा, त्या लांबच लांब प्रोसिजरमधून जा, किती कटकट असते. अगं, माझ्या कलिगचंच उदाहरण सांगते मी. तिने तिच्याच कॉलेजमधील मित्राशी प्रेमविवाह केला. अगदी लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे काय ते. आणि आता रोज रडते ऑफिसमध्ये लंच टाईमला. का? काय झालं? अगं, लग्नाआधी तिच्या भोवती गिरट्या घालणारा तिचा तथाकथित प्रियकर, आणि आता नवरा आता चक्क त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ज्युनियरसोबत अनैतिक संबंधात आहे. अरे रे, मग ही कशी काय राहते अशा विश्वासघाती माणसाबरोबर? शी. ईशा चिडून म्हणाली. अगं, 5 वर्षाचा मुलगा आहे तिला. त्याच्यासाठी तिला तडजोड करावी लागते. आणि वरून तिचा नवरा तिला म्हणतो की घटस्फोटाचे नाव जरी काढले तर बघ, मुलाची कस्टडी तर मिळूच देणार नाही, पण त्याचं नखसुद्धा तिला दिसू देणार नाही फारकत झाल्यावर. निशा खेदयुक्त स्वरात म्हणाली. ईशा थोडा वेळ शांत बसली आणि पुढं म्हणाली. अगं, पण असं सगळ्यांच्याच बाबतीत होईल असं तर नव्हे ना.
पण असं आपल्या बाबतीत होणारच नाही असं तरी कुठं आहे? आता तुला माझ्या शेजारी राहणाऱ्या एका ताईचंच उदाहरण सांगते. तिला आधी माहीत नसलेल्या मुलाशी लग्न करणं पटत नव्हतं. म्हणजे अगदी अननोन पुरुषाशी कसं बरं लग्न करायचं असं तिचं मत होतं. त्यामुळे मग तिच्या आईबाबांच्याच परिचयात असलेलं एक ठिकाण तिला सांगून आलं. मुलगा ओळखीतला आहे म्हणून त्यांनी पुढं जायचं ठरवलं आणि एकदाचं तिचं लग्न झालं. निशा. मग पुढे? ईशा. तो मुलगा विक्षिप्तपणे वागायला लागला. ही काहीही वागलं की त्यात त्याला तिच्या फक्त चुकाच दिसायच्या आणि त्याचे आई बाबा त्याचीच उडी ओढायचे. त्यामुळे ती फारच निराश झाली आणि तिने फारकत घेण्याचा निर्णय घेतला. निशा. मग झाले का वेगळे ते? कशाचे वेगळे होत आहेत? तो विचित्र माणूस तिला घटस्फोट द्यायला तयारच नाही. त्यातल्या त्यात एक बरं आहे की तिला अजून तरी त्यांना मुलबाळ नाही. निशा. कठीण आहे बाई. तिला काही मारहाण तर होत नाही ना? ईशाने काळजीने विचारले. अगं, शारीरिक छळ नसला म्हणून काय झालं बाई? मानसिकरित्या तर तिची किती कुचंबणा होते हे आम्हाला माहिती आहे. माझी आई तिच्या आईची बेस्ट फ्रेंड असल्याने आम्हाला सगळं ते सांगतात म्हणून कळतं. निशाने सुस्कारा सोडला. हे तर फारच वाईट आहे म्हणा. पण? ईशा. पण काय ईशा? तुला अजूनही लग्नसंस्थेवर विश्वास वाटतो? कमाल आहे बाई तुझी. अगं, हे 1-2 उदाहरण सांगितले मी. पण थोड्याफार फरकाने लग्नाची तरा अशीच असते. नव्याची नवलाई संपली की राहतो नुसता संसाराचा गाडा ओढणं, दुसरं काही नाही. त्यामुळे मी तर मुळीच लग्न करणार नाही आणि मी तर म्हणते की तू सुद्धा लग्न करू नको आणि माझ्यासारखाच लिव्हिंगचा पर्याय स्वीकार, असं माझं कळकळीचं आणि प्रामाणिक मत आहे. निशाने तिचा मुद्दा ठासून मांडला. तुझं बरोबर आहे निशा, पण लिव्हिंगमध्ये तरी स्थैर्य कुठं आहे? समजा एखादा मुलगा एखादीला आवडला, ते काही काळ एकत्र राहिलेत आणि समजा त्यात ती मुलगी इन्व्हॉल्व झाली आणि त्याने तिला फसवलं, म्हणजे तिचा अव्हेर करून दुसऱ्या कोणाच्या मागे गेला तर तिला तर धक्का बसेलच ना. आणि समाजात फारसं स्थान नाही अशा अस्थिर नात्यांना. या व्यतिरिक्त एखाद्या स्त्रीला जर आई व्हायचं असेल, म्हणजे तिला तशी आवड असेल, तर लिव्हिंगमध्ये तसं करू शकत नाही आणि केलं तर मुळात नात्याला नाव नसल्याने होणाऱ्या मुलाची जबाबदारी कोण घेणार? आज हौस म्हणून दोघांनी मूल जन्माला घातलं आणि उद्या दोघांमधलं बिनसलं तर त्या मुलाच्या भविष्याचं काय? हा प्रश्न कायम राहतो. त्यामुळे मला वाटतं लग्नात तरी तडजोडी असल्या तरीसुद्धा लग्न करणं योग्य आहे. प्रत्येक पुरुष अफेअर करतोच तसं नाही, पण जर केलं ही तर त्याच्याही नात्याला समाज मान्यता देत असल्यामुळे पत्नीचं स्थान अबाधित राहतं आणि मुलाबाळांसाठी स्त्री तडजोड करतेच आणि तेच योग्य असतं. तसंच बरेचदा तिला ते पटतं म्हण किंवा पटवून घ्यावे लागते. असं असलं तरी त्याला इलाज नाही, कारण त्याशिवाय कुटुंब व्यवस्था टिकून राहणार नाही, असं माझं मत असल्यामुळे मी लग्न करण्यालाच प्रेफरन्स देईल, ईशा म्हणाली. तेवढ्यात त्या दोघींचे बोलणे दुरून ऐकणारी त्यांचीच एक कलिक दिशा म्हणाली, मी तुमचं संपूर्ण बोलणं बारकाईने ऐकलं. मला तुमच्या दोघींचेही मुद्दे बरोबर पटतात. पण हे लग्न करणं किंवा न करणं हे व्यक्तिसापेक्ष आहे असं मला वाटतं. लग्न करणं किंवा न करणं हा सर्वस्वी त्या व्यक्तीचा निर्णय असतो. त्यामुळे त्यात कोणीही ढवळाढवळ करू नये असं मला वाटतं. एखाद्या व्यक्तीला लग्न करण्याची इच्छा असेल तर तिनं करूच नये. तसंच एखाद्या व्यक्तीला लग्न करण्याची इच्छा असेल तर त्यांनी नक्की करावं. जी व्यक्ती लग्न करण्यासाठी राजी नसेल तिला सर्वतोपरी ब्रेन वॉश करून लग्नाला तयार करणं हे सुद्धा अयोग्यच आहे. तसेच एखादी व्यक्ती लग्नोत्सुक असेल तर लग्नाने किती नुकसान होते असे सांगून
त्या व्यक्तीला हतोत्साही बनवणेही रास्त नाही असं मला वाटतं. त्यामुळे अशील निशा आणि अशील ईशा आपले मुद्दे लक्षात घेता जज दिशा यांनी निर्णय दिला आहे की अशील निशा हिने लिव्हिंगमध्ये राहावे आणि अशील ईशाने लग्नाचे पेढे वाटावे. हे सांगून हे कोर्ट बरखास्त होत आहे. दिशा हसत हसत जजच्या आविर्भावात म्हणाली. घड्याळाकडे पाहून दिशा पुढे म्हणाली, आणि लंच आवर सुद्धा संपला आहे, तेव्हा चला व कामाला. तिने असे म्हणताच तिघीही हसत हसत कामाला आपापल्या जागी गेल्या.